हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दन। आत्मा त्वं गिरिजामति सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थिति सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यद् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनं। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते। परमपूज्य मंदाताई गंधे यांना साष्टांग नमस्कार करते। उपस्थित आदरणीय ज्योत्स्ना मावशी आणि आदरणीय मुक्ताताई तसेच सर्व आचार्य गणांना वंदन करते। आणि श्रोते, तुम्ही जगदीशाच्या मूर्ती, तुम्हा सगळ्यांना अभिवादन करते। कठोपनिषदातल्या पहिल्या अध्यायातल्या 3ऱ्या वल्लीतील 14व्या क्रमांकाची ही श्रुती आहे। नचिकेताला केलेला यमदेवाने केलेल्या उपदेशाबद्दल सांगताना श्रुती माऊली असं म्हणते, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत क्षूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति। ज्यांनी विवेकानंदांना वाचलं आहे किंवा ऐकलं आहे त्यांना ही श्रुती माहिती असणार आहे। निदान पहिलं चरण तरी माहिती असेल। उत्तिष्ठत जाग्रत अतिशय आवडती अशी त्यांची ही श्रुती आहे। थोड्या शब्दांचा अर्थ समजून घेऊयात। उत्तिष्ठत उठ, जाग्रत जागा हो, प्राप्य तुला जे प्राप्त करायचं आहे, जे तुला साध्य करायचं आहे ते वरांनी बोधत, त्याचा बोध, वर म्हणजे श्रेष्ठ पुरुष, त्याचा बोध हा श्रेष्ठ पुरुषाकडून घे। तुला जे प्राप्त करायचं आहे त्याचा बोध श्रेष्ठ पुरुषाकडूनच का घे? कारण जे तुला प्राप्त करायचं आहे ते कसं आहे? ते असं आहे, सुरीच्या टोका धारदार अशा टोकावरून अनवाणी पायांनी चालणं जितकं कठीण आहे तितकंच ते कठीण आहे। कठीण आहे सांगितलंय, अशक्य नाही। म्हणजे हे कठीण आहे त्याचा बोध तू त्याच्याकडूनच घे ज्यांनी ते जाणलंय। अशा जाणत्याकडून म्हणजे श्रेष्ठ पुरुषाकडून हे जाणून घेण्यासाठी उठ, जागा हो, असा या श्रुतीचा शब्दांचा अर्थ आहे। हा अर्थ ऐकला किंवा वाचला की कळतं की सद्गुरूंकडे जा किंवा श्रेष्ठ पुरुषाकडे जा आणि योग्य तो बोध घे, त्यातच तुझं कल्याण आहे। थोडं तपशिलामध्ये जाऊयात, शब्दांची उकल करून घेऊयात। आई जेव्हा मुलाला उठवते, म्हणजे आपण मूल असताना किंवा आपण आई असताना, आई जेव्हा मुलाला उठवते, सकाळी 7 वाजता उठवते जेव्हा, किंवा सकाळी 7ची बस आहे, स्कूल बस आहे किंवा निघायची वेळ आहे, तर आईची 6 वाजताची हाक, आईचं 6 वाजताचं उठ आणि आईचं 6:30 वाजताचं उठ याच्यात फरक असतो। का फरक असतो? कारण उशीर झाल्याने पुढे होणारा उशीर, होणारं नुकसान हे आईला नक्की माहिती असतं आणि आपल्या मुलाचं ते नुकसान होऊ नये म्हणून थोडं अधिकाराने, थोडं आदेशाने आई उठ असं सांगते। नुसतं उठ नाही, उठ, जागा हो आता। तसंच आपल्या सगळ्यांना हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो नरदेह कशासाठी मिळालेला आहे, त्याच्यात आपलं काय कल्याण आहे, तो नरदेह मिळाल्यानंतर आपल्याला काय साधायचं आहे, हे फक्त शास्त्र, संत आणि श्रीगुरूंनाच कळतं।
आपलं कल्याण हे त्यांना माहिती असतं आणि म्हणून ते जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे जायचं आहे. आणि ते कल्याण आपल्याला जर का नाही कळलं तर काय होतं, जसं आईला उशीर झाल्याचे परिणाम कळतात तसं हे कल्याण आपल्याला ह्या जन्मात नाही कळलं तर काय होतं, पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्याची त्यांना कल्पना असते. म्हणून उठ जागा हो. तुकाराम महाराज म्हणतात, करावी तातडी परमार्थाची. करावी तातडी म्हणजे उत्तिष्ठत जाग्रत. तातडी कर, कधी कर, तुला कळल्यानंतर कर. हाच अर्थ होतो उत्तिष्ठत आणि जाग्रत याचा. दासबोधामधली समर्थ रामदास स्वामींची अतिशय प्रसिद्ध आणि चिंतन करण्याची ओवी आहे. तिथपासून थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. ती ओवी आहे, या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडून स्वानंदे सुखी केले. पहिल्या 2 चरणांचा आपण इथे विचार करूयात. या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे. हा नरदेह मला का मिळालेला आहे, कारण मला उत्तम पद हवं आहे. नरदेह कशासाठी मिळाला आहे, उत्तम पद मिळवण्यासाठी मिळाला आहे. आता इथे व्यवहारातलं उत्तम पद अपेक्षित नाही इतपत तर आपण सगळेजण जाणतो. मग काय आहे हे उत्तम पद? जितका आपण ओवीचा, समासाचा, एखादा वाक्याचा प्रबोधनाचा विचार करतो तेव्हा तितकंच खोल त्याच्यात जायचं आहे. तर काय आहे हे उत्तम पद? तर माझं जे खरं स्वरूप आहे त्याची मला प्राप्ती व्हावी, माझ्या आत्मस्वरूपाची मला प्राप्ती व्हावी. मूळचा सुखरूप आनंदरूप असलेला मी याचा मला अनुभव यावा. आता ही प्राप्ती व्हावी म्हणजे असं काही प्राप्त होणार आहे का, मिळणार आहे का, वेगळं बाहेर न काही येणार आहे का? नाही, ते तिथेच आहे. अज्ञानामुळे मला जे तिथे आहे, माझ्या आतच आहे, तेच मी आहे याची मला जाणीव नाही आहे. त्याची जाणीव करून घेण्यासाठी हा मला नरदेह मिळालेला आहे. पण मग नुसता नरदेह मिळून उपयोग आहे का? अजिबात नाही. कित्येक आले, कित्येक गेले. एखादा आता ओवीचा विचारा इतपतच करावा, नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. बस आता एकच ध्यास की मला हे उत्तम पद मिळवायचं आहे, बरोबर? मग उत्तम पद मिळवण्यासाठी मला काय करायला पाहिजे? आपल्याला एखादं ध्येय असतं किंवा एखादी गोष्ट साध्य करायची असते तर आपण त्याचे गणित बसवतो. कालच्या प्रास्ताविकामध्ये उल्लेख येऊन गेलेला आहे. काळ काम वेगाचं आपण गणित बसवतो. उदाहरण घेऊयात. आपल्याकडे समजा एखादं कार्य आहे, शुभकार्य आहे. लेट्स से 15 ऑगस्टला आपल्याकडे एक शुभकार्य आहे, अगदी घरचं आहे. आज आहे 22 जून. मग आपल्याला माहिती आहे काळ किती शिल्लक आहे, आपल्याला माहिती आहे, कल्पना आहे त्याची. काळ अगदी कमी आहे. काम किती आहे? मग काम किती आहे हे आपण कुणाला विचारतो? घरातल्या ज्येष्ठ अनुभवी व्यक्तीला विचारतो. काम काय आहे त्याच्याकडनं सगळ्याची यादी घेतो, जाणून घेतो. काय केलं तर हे सुखरूप छानपैकी कार्य माझं पार पडणार आहे. आणि वेग तो आपल्यालाच घ्यायचा आहे. तो वेग सांगणाऱ्या अनुभवी व्यक्तीने नाही घ्यायचा आहे. त्याचं काम तेवढंच आहे की त्याचा अनुभव जो आहे तो आपल्याला त्यांनी देणं. हे झालं प्रपंचातलं उदाहरण. हेच काळ काम वेगाचं गणित आपण आपल्या परमार्थाला लावून घ्यावं. काळ किती आहे माहीत नाही, अंदाज बांधू शकतो, आपापल्या परीनं अंदाज बांधावा. पण लक्षात ठेवावं, अंदाज कधी चुकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे 22 जून ते 15 ऑगस्ट माझ्याही हातामध्ये वेळ कमीच आहे एवढाच विचार करावा. आता काम काय आहे? ध्येय कळलं आहे, उत्तम पद मिळवायचं आहे, बरोबर? मग काम काय आहे याचा विचार इथे सुरू होतो. आणि वेग अर्थात आपलाच आपल्याला घ्यायचा आहे. मग हे काम काय आहे हे मला कोण सांगेल? कुणाकडनं मी माझं हे काम काय आहे हे जाणून घ्यायचं आहे? तर त्याच्याकडनं जाणून घ्यायचं आहे ज्यांनी ते जाणलं आहे, ज्यांनी ते अनुभवलं आहे, आणि ते आहे श्रीगुरू. आता हे सगळं इथपर्यंत विचार केला तेव्हा उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत याच्यामध्ये जे तुला साधायचं आहे त्याच्यासाठी जागा हो कळलं. पण लक्षात ठेवायचं आहे, खडबडून जाग आल्याशिवाय उत्तम पदाची प्राप्ती नाही. नाहीतर ओवी, प्रवचनं, अभ्यास, ग्रंथवाचन चालू आहे, खडबडून जाग यायला पाहिजे. पुन्हा अभ्यास सुरू होतो, खडबडून जाग कशातनं यायला पाहिजे? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वप्न हे मिथ्या आहे.
म्हणजे स्वप्न काही सत्य नसतं, खरं नसतं ते. तसंच जागृती अवस्थेतलं आपलं जगणं हेही एक स्वप्न आहे. याच्यासाठी तुला जाग येऊन देत, हे कळणं ही तुला जाग येऊन देत. दुसरे, मोहाच्या निद्रेतून तुला जाग येऊन देत. अखंड मोहाच्या निद्रेमध्ये आहेस तू, त्याच्यात काय करतोयस तुला कळतही नाही आहे, इतका त्या मोहामध्ये गुरफटलेला आहेस, त्यातून तुला जाग येऊन देत. कालच प्रवचनामध्ये उल्लेख झाला आहे 3 भ्रांतींचा. त्या भ्रांतींमधून तुला जाग येऊन देत. काय सोडायचं आहे ते तुला कळून देत. आपल्या सगळ्यांना विषय खूप प्रिय असतात, शंकाच नाही. सगळे प्रापंचिक होतं, पण आपल्याला विषय अतिशय प्रिय असतात. त्या विषयांच्या प्रियत्वामधून बाहेर पडायचं आहे याची तुला जाग येऊन दे. कारण ही जाग आली तरच उत्तम पदाकडे तू जाणार आहेस. काय करायचं ते तुला कळणार आहे. अजून एक जाग असा आपण विचार करू शकतो, ते म्हणजे ज्यांची साधना उत्तम चालू आहे, अभ्यास छान चालू आहे, विचार छान चालू आहे, चिंतन चांगलं चालू आहे, म्हणजे प्रगती आहे, उत्तम आहे. पण ही प्रगती योग्य दिशेने आहे का ह्याच्यासाठी जागा हो. मी नक्की काय करतोय, जिथे मला जायचं आहे, जो माझा सोपान आहे, ज्या पायऱ्या आहेत त्या मला नीट कळल्यात का, आणि माझा प्रवास त्या दिशेने चालू आहे का. सतत जागा राहा. परमपूज्य काका म्हणतात, विवेकाने आत्मपरिवर्तन करता येतं, आणि या आत्मपरिवर्तनासाठी आत्मपरीक्षण हवं. त्यामुळे सतत स्वतःवरती लक्ष ठेव. काका म्हणतात तसं आरोपीच्या पिंजऱ्यात स्वतःला उभं करू नकोस, पण सतत स्वतःवरती लक्ष ठेव की माझी प्रगती नीट चालली आहे ना, आणि ही आपली आपणच ओळखायची, ह्याच्यासाठी तू जागा हो. आता विचार करूया, हे जे की आपण बघितलं, मोह, विषय, हे प्रियत्व कशाचं आहे, आपल्याला का आहे. हे प्रियत्व आहे कारण आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये सुख आहे, आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये आनंद आहे. अगदी म्हणजे सामान्यपणे विचार केला, आपण जे काही करतो ते सगळं आपल्या आनंदासाठीच करतो. असा एकही माणूस नाही जो मला दुःख मिळावं म्हणून काहीतरी करत असेल. मग मी जी गोष्ट माझ्या आनंदासाठी करतो, सुखासाठी करतो, म्हणजे जी मला प्रिय आहे, इथे विचार रुजवला आहे, उठ, जागा हो. ज्या प्रियत्वामध्ये अडकलेला आहेस, म्हणजेच जे काय प्रेयस आहे आणि काय श्रेयस आहे त्याचा विचार कर. कारण कळलं मला, हे सगळं ऐकलं, वाचलं, उत्तम अभ्यास चालू आहे, पण अजूनही प्रपंचातल्या प्रियत्वामध्ये मी अडकून पडलेलो आहे, मी तिथेच गुरफटतो आहे. त्यामुळे माझी पारमार्थिक प्रगती होताना 2 पावलं पुढं, 4 पावलं मागं, 3 पावलं पुढं, 2 पावलं मागं, असं मी तिथेच आहे. म्हणून जागा हो. जे मला प्रिय वाटतं आहे त्याचा त्याग कर, आणि जे माझ्यासाठी श्रेयस्कर आहे, श्रेय आहे, त्याच्याकडे धाव घे. असा प्रेयस आणि श्रेयस याचा आपण आपला विचार करायचा आहे, आणि त्याग करायचा आहे म्हणजे काही सोडून नाही द्यायचं आहे. डॉक्टर काका एक छान वाक्य सांगतात, अंतःकरण सर्व विषयांमधून बाजूला काढून घे. कारण प्रपंचामध्ये घडणाऱ्या गोष्टी या घडतच राहणार आहेत, पण त्याच्यामध्ये तू गुंतून पडू नकोस. याच्यासाठी जागा हो. जागा हो म्हणजे काय, ह्याच अभ्यास करताना ह्याची आपण जो आत्ता सगळ्यांना अभ्यास करतोय जीवनाभिमुख वेदांत, ॲप्लिकेशनवरती भर दे. कळतंयवर थांबू नकोस. कळतंय पण वळत नाही आहे का याचा विचार कर. कारण मी प्रियत्वामध्ये अडकलो आहे आणि काय श्रेयस्कर आहे तिकडे माझी धावच नाही आहे. आता हे श्रेयस काय, माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे, हे कुणाकडनं जाणून घ्यायचं, तर त्यातला जो जाणकार आहे त्याच्याकडे जायचं. मग मला जर का संस्कृत शिकायचं असेल तर मी संस्कृतच्या प्राध्यापकाकडे जाईन, गणिताच्या प्राध्यापकाकडे नाही जाणार, हे आपल्याला कळतं. मग तसंच मला माझं खरं स्वरूप काय आहे ते कसं जाणायचं, त्याचा अनुभव कसा घ्यायचा, हे कुणाकडनं जाणून घ्यायचं, त्याच्याकडनं ज्यांनी ते जाणलं आहे, ज्यांनी ते अनुभवलं आहे, जो तेच बनून आहे त्याच्याकडे जायचं. तुकाराम महाराज म्हणतात, संतांचे संगती मनोमार्ग गती. सतत संतांच्या संगतीत म्हणजे त्यांच्या संगतीत, त्यांच्या विचारांच्या संगतीमध्ये जायचं आहे, तर तुला ते जाणता येणार आहे. आता ह्यासाठी काय करायचं. आपल्या सगळ्यांना, खूप जणांचं असं होतं की मला जमत नाही अशी एकही गोष्ट नाही, असं आपल्याला सगळ्यांना वाटतं. मला सगळं जमतं.
पण हे जे उत्तम पद मिळवायचं आहे ते तुझ्या बुद्धीने तुला मिळणार नाही. त्याच्यासाठी बुद्धी सद्गुरूंकडे गहाण टाक. आपण प्रवचनांमधनं ऐकलं असेल, डॉक्टर काका असं नेहमी सांगतात, स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ करायचा प्रयत्न करू नकोस, कारण हे तुझ्या बुद्धीला जमणारीच गोष्ट नाही आहे. का असं म्हणतात? आपल्या बुद्धीमध्ये इतके विकल्प आहेत, इतके विचार आहेत, इतकी ती मलिन झालेली आहे. त्या बुद्धीने परमार्थ नाही साधता येणार. का नाही साधता येणार? कारण दुसरं चरण मदतीला येतं. हे जे तुला साधायचं आहे ते किती अवघड आहे. धारधार सुरीच्या टोकावरनं चालण्या इतकं जे अवघड आहे ते तुझ्या बुद्धीने तुला जमेल का? मग ते त्याच्या बुद्धीने कर, त्याच्या उपदेशाखाली कर, ज्याला ते जमलंय. म्हणून त्याच्याकडे बुद्धी गहाण टाक. बुद्धी गहाण टाकायची म्हणजे काय करायचं? लयचिंतनाचा उपदेश इथे केलेला आहे. म्हणजे वाणीचा मनात, मनाचा बुद्धीत, बुद्धीचा चित्तात आणि चित्ताचा आत्मस्वरूपामध्ये उपसंहार कर, लय कर त्याचा. नाही मी माझ्या बुद्धीने चालणार. त्यांनी मला जे सांगितलंय, जो उपदेश केलाय, जे साधन दिलंय, पूर्ण श्रद्धेने मी ते करीन. माझं डोकं नाही लावणार. पूर्णपणे त्यांना समर्पण कर. अशा पद्धतीनं आपण करण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. आता हा प्रयत्न का करायचा? कारण पुन्हा तुकाराम महाराज आपले मदतीला येतात. ते म्हणतात, ब्रह्मज्ञान नव्हे लेकुरांच्या गोष्टी. हे लेकुरांच्या गोष्टी नाहीत. म्हणजे हा पोरखेळ नाही आहे, हा थोर खेळ आहे. आणि आपण ज्यांच्याकडे जाऊन हे जाणून घेणार आहोत ते थोर आहेत. ते कशामध्ये थोर आहेत? ते साधन चतुष्टय संपन्नतेने थोर आहेत. ते ब्रह्मज्ञानाने थोर आहेत. आपल्याला जे साध्य करायचं आहे तिथपर्यंत नेण्यासाठी ते थोर आहेत. यश, कीर्ती, प्रतिष्ठा याची थोरवी नसेल त्यांच्याकडे, काही फरक पडत नाही, कारण या सगळ्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत. आपण पारमार्थिक विचार करतोय. मग त्याच्यामध्ये जो थोरपणा लागतो तो थोरपणा फक्त आणि फक्त त्यांच्याच ठायी आहे. म्हणून तिथे बुद्धी तुझी गहाण टाक. त्यांच्या विचाराने चल. आपण एक दृष्टांत उदाहरण बघूयात ओवीच्या माध्यमातून. समजा आपल्यासमोर एक बंद दरवाजा आहे आणि त्याला मोठं कुलूप आहे, आणि आपल्यासमोर जर का 4 किल्ल्या ठेवल्या असतील आणि सांगितलं 3 नंबरच्या किल्लीने हे कुलूप उघड, तर आपण 1, 2 आणि 4 नंबरची किल्ली घेऊ का हातामध्ये? अजिबात नाही. 3 नंबरची किल्ली घेऊ आणि कुलूप उघडू. तसंच आहे सद्गुरु कृपा तेची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरा. सद्गुरु कृपा हीच ती किल्ली आहे ज्याच्यामुळे तुला ते साध्य होणार आहे. फक्त त्यासाठी तुझी श्रद्धा हवी, तुझा विश्वास हवा की त्याच कुलूपाने, त्याच किल्लीने हे कुलूप उघडणार आहे. कुलूप कशाचं आहे? अज्ञानाचं आहे, अविद्येचं आहे. आणि त्याची किल्ली फक्त त्यांच्याकडे आहे. शरण जा, त्यांना शरण जा. आणि त्यांनी केलेला बोध हीच ती किल्ली आहे. द्वैत कपाटे उघडली एकसरा. तुला जे प्राप्त करायचं आहे, प्राप्य वरांनी बोधतं, त्यांच्याकडे जाऊन, श्रेष्ठ अशा सत्पुरुषांकडे जाऊनच त्याचा बोध घे. मग सद्गुरूंकडे जाऊन काय मागायचं? हो, सद्गुरु कृपा त्याची किल्ली, ती किल्ली द्या म्हणायचं. काय मागायचं त्यांच्याकडे जाऊन? आपण काय मागायचं हे सुद्धा समजलं पाहिजे. त्याच्यासाठी अभ्यास आहे. काय मागायचं ह्याची पूर्णपणे तयारी व्हायला पाहिजे. 2च प्रश्न विचार, असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. मी कोण आणि देव कोण, आपण कोण? म्हणजे माझं खरं स्वरूप काय आणि जगतकारण ब्रह्माचं स्वरूप काय? सद्गुरूंकडे जाऊन हे 2च हिताचे प्रश्न विचारावेत. बऱ्याच जणांना असं वाटतं आपले प्रापंचिक प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो, एकदा ते सुटले ना की माझी परमार्थाची गाडी एकदम छान चालणार आहे. नाही, असे प्रपंचातले प्रश्न कधीच सुटत नसतात. कारण प्रपंच हा प्रारब्धाने आपल्या नशिबी आलेला आहे ना, तो प्रारब्धाने पूर्ण होईल, तो होत राहील. परमार्थ करायचा आहे. म्हणून त्यांच्याकडे कुठलेही प्रपंचातले प्रश्न घेऊन जायचे नाही. वेळ वाया जातोय. ते बोध करत नाहीत असं नाही आहे, ते बोध करणारच, दयाळू आहेत ते,
पण आपल्याला जे साधायचं आहे, जे उत्तम पद साधायचं आहे, तेवढाच फोकस हवा. फोकस्ड अप्रोच आपण म्हणतो ना, तेवढंच हवं. त्यांना जाऊन तेवढंच विचारायचं, माझ्या बोधाचं काय आहे ते सांगा. दासबोधामधल्या कठोपनिषदातल्या ह्या श्रुतीवरती परमपूज्य डॉक्टर काकांची एक खूप छान ओवी आहे. कर्ता, क्रिया आणि फळं हे मोडोनिया सकळं, जाणीजे आत्मा विमळ सद्गुरूपाशी. काय करायचं सद्गुरूंपाशी जाऊन? जाणीजे आत्मा विमळ, तो जाणून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? कर्ता, क्रिया आणि फळं हे मोडून या सकळं. भ्रांतींचा आपला विचार करून झाला आहे. जगत सत्यत्व भ्रांती, कर्ता कर्तृत्व भ्रांती, फलाची अपेक्षा, हे मोडून या सकळं. याच्यामध्येच अडकलेला आहेस. मला माझंच कौतुक करून हवं आहे, सगळ्याचा कर्तृत्वभाव माझ्याकडेच हवा आहे, जग हे सत्यच आहे, याच्यातच अखंड तू अडकलेला आहेस. हे मोडून या सकळं, हे मोडून काढ. आपण मगाशी बघितलं, जाग यायला पाहिजे. उत्तिष्ठत जाग्रत अत्यंत अधिकारांनी आपल्याला का सांगितलंय? हे मोडून या सकळं. काय होणार आहे? जाणीजे आत्मा विमळ सद्गुरूपाशी. सद्गुरूंच्या पाशी जाऊन फक्त विमळ आत्मा कसा आहे, तो कसा जाणायचा, त्यासाठी मी काय केलं पाहिजे एवढंच जाणून घे. त्याच्यासाठी या सर्व भ्रांतींमधून बाहेर पड, असा उपदेश सद्गुरू डॉक्टर काका करतात. जसं एखादा धान्यावरचा कोंडा काढून टाकला की आपलं धान्य आपल्याला अगदी स्पष्ट दिसतं. तसंच माया ही ब्रह्माची उपाधी आहे. मायेला बाजूला सारलं की काय? जसं धान्य दिसतं तशीच अनुभव त्याची प्राप्ती आहे. पण पुन्हा ती आपल्या बुद्धीने प्राप्त करून घेता येणार नाही. त्यासाठी त्यांना शरण जा. त्यांना शरण जायचं म्हणजे काय करायचं? मग अशी एक विचार आपण बघितला, सर्व विषयांमधून अंतःकरण बाजूला काढून त्यांना शरण जायचं. मग त्यांना शरण जाणं, याच्यासाठी श्रद्धा हवी, याच्यासाठी शरणागती हवी आणि त्याच्यासाठी सेवा हवी. एक थोडक्यात विचार बघूयात. जेव्हा आपण म्हणतो श्रद्धा, विकल्परहित सद्गुरूंवर विकल्परहित श्रद्धा हवी. एकदा त्यांनी सांगितलं की पुन्हा त्याच्यामध्ये किंतु परंतु नाही, हो का, खरंच का, नक्की का, हे उमटताच कामा नये. विकल्परहित श्रद्धा, इतकी श्रद्धा सद्गुरूंवरती हवी की त्यांनी सांगितलं की करून टाकायचं. कल्याण स्वामींचा एक छोटासा दृष्टांत आहे. एकदा रामदास स्वामी सज्जनगडावरती फिरत होते आणि अगदी गडाच्या टोकाशी जिथे उरमोडी नदीच्या बाजूला ते उभे होते आणि त्यांची छाटी, जे ते वस्त्र आहे ते उडालं. ते उडता क्षणीच रामदास स्वामी म्हटले, कल्याणा छाटी, अशी त्यांनी एकच हाक मारली, कल्याणा छाटी. आता ती छाटी उडून गडावरनं खाली जंगलाच्या दिशेनेच गेली ना, खाली जंगलच होतं. क्षणाचाही विचार न करता कल्याणा छाटी असं म्हणता क्षणी कल्याण स्वामींनी उडी मारली, ती छाटी पकडली, जंगलात पडले, तिथनं वरती आले, स्वामींना छाटी दिली. बाकीच्या शिष्यगणांनी त्यांना विचारलं, तुला भीती नाही का वाटली? खाली एवढं जंगल होतं, छाटी तेवढी, म्हणजे छाटी काही कमी आहेत का त्यांच्याकडे? ती घ्यायला उडी कशाला मारलीस? तो म्हटला, माझ्या मनातच विचार नाही आला, खाली जंगल आहे. मला एकच कळलं होतं, कल्याणा छाटी म्हणजे मला जायचं आणि तिची छाटी उचलून आणायची, पकडायची आहे ती. काय अर्थ झाला? इतकी श्रद्धा सद्गुरूंवरती की तिथे मी, माझेपण, मला काही होईल हे शिल्लकच नाही आहे. त्यांची आज्ञा पूर्णपणे मानायची. इतकी श्रद्धा हवी की त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या उपदेशावरती प्रश्नचिन्हच उद्भवता कामा नये. ते प्रश्नचिन्ह उद्भवतं म्हणजे माझी श्रद्धा कमी पडते आहे, आणि जिथे श्रद्धा कमी तितके आपण या उत्तम पदापासून, आपल्या स्वरूपापासून दूर आहोत. लक्षात ठेवावं. आणि हा पुन्हा आत्मपरीक्षणाचाच विषय आहे बरं. कोणी असं बघून नाही सांगणार तुझी श्रद्धा कमी पडते, नाही. आत माहिती पाहिजे, माझ्या मनात प्रश्न आला, का आला, माझी श्रद्धा कमी पडते, तिथे काम करायचं आहे. परमामृत या ग्रंथामध्ये सद्गुरूंचं वर्णन करताना एक छान ओवी आहे. त्याच्यात म्हटलंय, तू प्रेमभरित परमपुरुष, चतुर्विध वाचेचा ईश, आता देवा देई मतिप्रकाश तुझा जाणावया.
काय शेवटचे 2 चरण आपण बघूयात. आता देवा देई मज मती प्रकाश तुझं जाणावया. तुला जाणून घ्यायचं आहे मला, तुला मला जाणून घ्यायचं आहे, पण मला माझ्या बुद्धीने ते शक्य नाही आहे. आता देवा देई मती प्रकाश, माझ्या बुद्धीमध्ये तूच प्रकाश टाक, तूच मला ती क्षमता दे, तूच मला ते शिकव, कारण मला तुला जाणायचं आहे. आता विचार करा, कोणाला जाणायचं आहे? सद्गुरूंना जाणायचं आहे, शक्य नाही आहे ते. कुणाला जाणायचं आहे? त्यांना जाणणं म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाला जाणणं आहे. तिथपर्यंतचा तो प्रवास आहे. का असं म्हटलं? कारण ते आणि मी वेगळे नाही, ते आणि मी वेगळे नाही. मग मला त्यांना जाणायचं आहे, म्हणजे मला माझं स्वरूप जाणायचं आहे. पण त्यासाठी देवा देई मज मती प्रकाश तुझं जाणाव्या, तुलाच जाणून घेण्यासाठी मी तुझ्याकडे याचना करतोय की मला तो प्रकाश दे, माझ्या बुद्धीमध्ये तो प्रकाश टाक. या सगळ्यासाठी काय करावं लागतं? संतांचे संगती मनोमार्ग गती. सद्गुरूंची सेवा करावी, संतांची सेवा करावी. कारण सेवा हा दारवंटा. काय आहे सेवा? आपण श्रुतीच्या आधारानेच सगळा विचार करतोय बरं. उठ जागा हो, श्रेष्ठ पुरुषाकडून तुला जे प्राप्त करून घ्यायचं आहे त्याचा बोध घे. इथपर्यंत कळलं. बोध घेण्यासाठी काय करायला पाहिजे? बोध घेण्यासाठी त्यांना शरण जा, श्रद्धायुक्त भावाने त्यांच्याकडे जा आणि त्यांची सेवा कर. आता सेवा कर म्हणजे काय कर? त्यांची देहानी सेवा कर, हा एक भाग झाला. 2 प्रकारे सेवेचा विचार होतो. एक देहानी सेवा आणि दुसरी त्यांच्या विचारांची सेवा. त्यांनी दिलेले विचार, त्यांनी केलेला उपदेश हा पूर्णपणे समजून त्याच्याच पाशी राहणं ही सेवा. सेवा म्हणजे काय आहे आणि सेवा का करावी? सद्गुरूंच्या जेव्हा आपण सान्निध्यात येतो बघा, प्रत्यक्ष सान्निध्यात येतो, त्यांच्या ग्रंथांच्या सान्निध्यात येतो, त्यांच्या विचारांच्या सान्निध्यात येतो, त्यांनी दिलेला उपदेशाच्या सान्निध्यात येतो, तेव्हा आपला सत्वगुण हा वाढीला लागतो. आणि सत्वगुणाची अत्यंत आपल्याला गरज आहे. कारण अनंत जन्मांच्या दुर्गुणांचा जो गंज चढलेला आहे तो गंज दूर करण्यासाठी त्याची आपल्याला गरज आहे. म्हणून त्यांचं सान्निध्य हवं. आपला माझा मी अभ्यास करीन, झाला आता एकदा मला कळलं असं म्हणून नाही होणार आहे. होणार नाही, अशक्य नाही आहे ते, होणार नाही असं नाही आहे. पण जो भाव हवा, जी भक्ती हवी, जी श्रद्धा हवी ती त्यांच्या सहवासामध्ये आपल्याला मिळते. सेवा हे असिधारा व्रत आहे. म्हणजे सेवा ही अखंड चालू असते. अखंड सेवा येते का हो करता? पटकन मनात विचार येतो, कशी काय जमेल बुवा? थोडी ना आपण कायमस्वरूपी त्यांच्याजवळ राहू शकणार आहोत. त्यांनाही देह आहे. ती सेवा इथे अपेक्षितच नाही. अखंड सेवा याचा अर्थ अखंड त्यांच्या अनुसंधानात राहणं, अखंड त्यांच्या विचारांचा संग धरणं, सतत त्यांनी दिलेला उपदेश लक्षात ठेवून विवेकाने आपल्यात आत्मपरिवर्तन करीत राहणं. किती गोष्टींवर आपल्याला काम करायचं आहे याची जर का जाणीव असेल ना आणि त्यांच्यावर आपली श्रद्धा असेल तर आपली कुठेही असा उत्तम सेवा घडते. सद्गुरूंकडे देहाने सेवेला गेलं की देहसेवेत आणि मन विषयात असं नाही चालत. आता मी डॉक्टर काकांकडे जाऊन खूप प्रश्न त्यांना विचारणार आहे. लक्षात घ्यायचं आहे कायम, सेवा ही सद्गुरूंची गरज नाही, ती आपली गरज आहे. मगाशी विचार बघितला, दुर्गुणांचा गंज आपल्याला चढलेला आहे, तो दूर व्हावा, सत्वगुण आपल्यामधला वाढावा, तो वाढीस लागावा आणि आपली उत्तम प्रगती व्हावी याच्यासाठीची सेवा आहे. ही झाली देहाने सेवा करण्याच्या विचारात. त्यांच्या संगतीत असलं ना की जन्माचं सार्थक होतं म्हणतात. कलावती आई यांचं एक फार सुंदर वाक्य आहे. आई म्हणतात, सद्गुरूंकडून काय शिकावं तर एका भगवंताशिवाय कुणालाही न चिकटण्याची कला ही सद्गुरूंकडून शिकून घ्यावी. सुंदर विचार आहे. एका भगवंताशिवाय कुणालाही न चिकटण्याची कला. आपण कुणाला चिकटलोय?
विचार सुरू करायचा तिथेच. व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती यांना मी चिकटली आहे. आणि मला काय सांगितलं आहे, एका भगवंताशिवाय कुणालाही न चिकटण्याची कला, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा विचारच नाही. मी तोंडातून शब्द काढीन तो त्यांच्या स्तुतीसाठीच काढीन. मी जे बोलीन ते त्यांचंच होऊन बोलीन. मी जे बोलीन ते त्यांच्यासारखंच बोलीन. सारखं म्हणजे इथं प्रवचन किंवा इथे कोणाला प्रबोधन करणं हा विषय नाही आहे, पण विचार जो मनामध्ये येईल तो त्यांचा असेल. हे केव्हा शक्य आहे, जेव्हा अखंड आपण त्यांच्या सेवेमध्ये असू. आणि ही सेवा, पुन्हा सांगते, ही सेवा फक्त शरीराची नाही. सतत त्यांच्या विचारामध्ये असलो की आपले हे सगळे विषय, विकार, हा मोह, हे सगळं बाजूला पडतं आणि त्याच्या जागी फक्त आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचा विचार राहतो. तुझं जाणावया, त्यांना जाणून घेण्याचा विचार राहतो. सेवेचा अजून एक महत्त्वाचा भाग आहे, त्याग असल्याशिवाय सेवा होत नाही. जमेल तेव्हा, जमलं तर, मला झेपेल असं, तुला झेपेल असं जेव्हा वाटतं तेव्हा अजून देहसत्यत्व भ्रांती सुटलेली नाही आहे, विचार करावा. झेपेल, कुणाला झेपतं इतका बारीक विचार सेवेमध्ये करायचा आहे. प्रत्येक विचार आपल्यामध्ये मुरवत जावा. त्यांनी जे सांगितलंय, प्रभाते मनी राम चिंतित जावा. आपल्याला आठवतं 11 वाजता, 12 वाजता, दुपारी 2 वाजता नाही. जर का सद्गुरूंचे होऊन, जर का त्यांच्या विचारांचा सतत ध्यास घेतला असेल तर त्याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. ही त्यांची सेवा आहे. सो आपण केलेला उपदेश आपल्या शिष्याने संपूर्णपणे पाळणं आणि तोच म्हणून जगणं, ही सेवा सद्गुरूंना अत्यंत प्रिय आहे. या श्रुतीचा एक टेकअवे जर का बघायचा असेल तर आपल्याला श्रुती माऊली असं सांगते, उठ जागा हो, कारण हा नरदेह 84 लक्ष योनीमधून जो तुला नरदेह आत्ता मिळालेला आहे, हातीपायी धड व्यवस्थित आहोत, वेळेत प्रबोधन मिळतंय, योग्य सत्पुरुषांची तुझी भेट घालून दिलेली आहे. आता तरी उठ, आता तरी जागा हो आणि काय कर, त्यांच्या चरणांशी जाऊन बस आणि त्यांच्याकडून बोध घे. त्यांनी दिलेला बोध स्वतःमध्ये मुरव आणि शरणागती, श्रद्धा आणि सेवेमधून आपलं उत्तम पद प्राप्त करून घे. अशीच सद्गुरूंची सेवा आपल्या सगळ्यांकडून घडावी आणि आपल्याला आपलं जे ध्येय आहे ते साध्य व्हावं, ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूयात. वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.